मिरज महापालिका दवाखान्याच्या शौचालयामध्ये मृत अर्भक सापडल्याने खळबळ. शौचालय तुंबल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस. महिला बालकल्याण सभापती या प्रकरणी सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे दिले आदेश. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरजेतील दवाखान्यामधील शौचालयाच्या भांड्यामध्ये मृत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेले 3 दिवस महापालिका दवाखान्याचे ड्रेनेज तुंबल्यामुळे ड्रेनेज विभागाचे कर्मचाऱ्यांना साफ करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांना शौचालयातील भांड्यामध्ये काहीतरी अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते बाहेर काढले असता मृत अर्भक असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती महापालिका प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉक्टर अबोली कुरकुटे यांना माहिती दिली. यावेळी मिरज शहर पोलीस ठाणे यांनाही माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. सुमारे 6 ते 7 महिन्याचे हे नवजात अर्भक असून या शौचालयामध्ये हे बाळ कसे आले याबाबत डॉक्टर आणि नर्सेस यांनाही कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आलं आहे. सदर मृत अर्भक हे मिरज शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. या घटनेची माहिती महापालिका महिला आणि बालकल्याण सभापती बाणूमसा जमादार यांना मिळाल्यानंतर त्यांनी यासंबंधी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाला हे आदेश देण्यात आले आहेत. सदर मृत अर्भक या ठिकाणी कोणी आणून टाकले की या ठिकाणी प्रसूती झालेल्या महिलेने टाकून पसार झाली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अबोली कुरकुटे, मिरज प्रसूतीगृहाची इन्चार्ज मेडिकल ऑफिसर आहे. मला आज संध्याकाळी 6:15 दरम्यान फोन आला इन्चार्ज सिस्टरचा की असं ड्रेनेजचे कंप्लेंट केले होते, ड्रेनेज ब्लॉक व्हायला लागले म्हणून. आणि त्यासाठी आज ड्रेनेज विभागाची लोकं आली होती महापालिकेचीच. आणि त्यांनी जेव्हा हात घालून बघितलं तेव्हा ते एक 6 ते 7 महिन्याचं अर्भक असेल असं बाळ दिसलं. त्यानंतर लगेच स्टाफ नर्सेसनी इन्चार्ज सिस्टरना फोन करून सांगितलं. इन्चार्जनी मला फोन करून सांगितलं. त्या येऊन पुढं आल्या तोपर्यंत मी सांगलीतून निघून बघितलं तर ते अर्भक दिसलं. ते जवळपास 1 किलोचं असेल आणि त्या किती दिवसाचं आहे हे अंदाज येणं अवघड आहे. आणि आम्ही लगेच पोलिसांना कळवलं. पोलीस येऊन त्यांनी सगळं पंचनामा केला आणि त्या अर्भकाचा DNA स्टडीसाठी सिव्हिलला पाठवून दिलेलं आहे. तर सुट्टीच होती आज, त्यामुळे OPD नव्हती. काल OPD फुल होती. आणि परवा दिवशी एक डिलिव्हर झालेली पेशंट, नॉर्मल डिलिव्हरी झालेली 3 किलो वजनाचं पेशंट आम्ही डिस्चार्ज केलेलं. त्यानंतर काही सध्या डिलिव्हरीचे पेशंट ॲडमिट नव्हतेच आमच्याकडे ह्या 2 दिवसात, म्हणजे बुधवारपासून. जे आहे ते मृत अर्भक आहे. 1-1.25 किलोच्या आसपासचा असेल. आणि असे पेशंट आमच्याकडे ॲडमिट किंवा काही तक्रार घेऊन आलेलंच नाही आहे. आता ते कसं त्या टॉयलेटमध्ये बेबी आलं ते कल्पना करणंच अवघड आहे. आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे. ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे. आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे. ते अर्भक आता PM साठी सिव्हिलला गेलेलं आहे. सगळा स्टाफ इथे आहे. स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल. त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आमचा स्टाफ तसं चांगलाच आहे. दिवस रात्र इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत. तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही. ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की नमस्ते, मी बाणूमसा जमादार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका बाल कल्याण सभापती. आज मिरज महानगरपालिका दवाखाना येथे मृत अर्भक सापडल्याची मला माहिती मिळाली. ही मनाला दुःख देणारे असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करू. हे बाळ कुठून आले याची तपास पोलिसांनी करावा ही आमची विनंती.